हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. चला तर मग आजच्या या छान दिवसाच्या छान व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी सकाळपासून आज ब्लॉग बनवलंच नाही आहे. तर आत्ता ना संध्याकाळच्या 6:45 वाजलेले आहेत आणि मी 6 वाजल्यापासून चालू आहे की काहीतरी बनवायचं. पण आत्ता जस्ट मी तुमच्याशी ब्रेड सँडविचची रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला जाऊन सपोर्ट करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला तर मग आज छान अशा आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे पहा की मी ब्रेड सँडविचची रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर आता तुम्हाला दाखवते किती वाजता पाहू शकताय. बरोबर आता 7ला 10 मिनटं कमी आहेत. तर मस्त इथे बघा सकाळपासून पाऊस चालूच आहे. रिमझिम 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 पावसाच्या सऱ्या येत आहेत आणि परत बंद होतं. आता कुठं जस्ट बंद झालेला आहे पाऊस, कारण भरपूर असं मोठा काही पाऊस नाही आहे. रिमझिम रिमझिम पावसाच्या सऱ्या आहेत. तर मी पाऊस आल्यानंतर एवढं सर्व पाणी वगैरे झाडू वगैरे मारून घेतला आणि आता म्हटलं आता चला मस्तपैकी काहीतरी बनवूया गरमागरम. आणि मी पहिल्यांदाच घरी ट्राय करते बरं का ब्रेड सँडविच. तर मस्त वाटते की सगळी तयारी करून ठेवलेली आहे. ब्रेड सँडविच कसं बनवायचं आहे तर चला मी तुम्हाला दाखवते ब्रेड सँडविचची रेसिपी. तर पहिल्यांदा मी इथे बटाटे उकडायला घेतलेले आहेत. तर एक 5-6 बटाटे मी इथे उकडायला घेतलेले आहेत. तर काही जण फक्त व्हेजिटेबल्स टाकून पण ब्रेड सँडविच बनवतात. पण मी आज टोस्ट सँडविच बनवणार आहे. तर बटाट्यापासून तर आज मी घरच्या घरी आणि सोप्या पद्धतीने टोस्ट सँडविच बनवणार आहे. तर त्यासाठी मी जास्त करून भाज्याचा वापर नाही केला. बटर आणि बटाटा, तर बटाटा उकडून घेतलेला आहे आणि त्याच्यावरची साल काढून घेतली आणि छान असं मॅश करून घेतलेला आहे. तर इथे बघा मी 2 चमचे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकून घेतलं आणि एक बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. तुम्हाला जर सँडविच सर्व भाज्या जर टाकायच्या असतील तरीही तसंही करू शकता. कांदा, टोमॅटो, आणखीन सिमला मिरची वगैरे. पण मी फक्त कांदा टाकलेला आहे आणि मी बटाटा उकडलेला आहे त्याच्यापासून मी आज टोस्ट सँडविच बनवणार आहे. तर बटर, चटणी आणि चीजचा अप्रतिम स्वाद ह्याच्यामध्ये उतरतो. पण मी चीज काय नाही आहे माझ्याकडं आता सध्या. जेवढं घरामध्ये अवेलेबल आहे तेवढा साहित्यामध्ये मी टोस्ट सँडविच बनवणार आहे. तर इथे बघा थोडीशी हळद टाकली आणि थोडासा आपला घरगुती जे काही गरम मसाले वगैरे आहेत तेवढे, म्हणजे आपल्याकडे जे असतील मसाले तेवढेच मी टाकलेले आहे. जास्तीचे काही मसाले वापरले नाहीत. थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. तर हे सकाळी नाश्त्याला किंवा डब्याला किंवा संध्याकाळीसुद्धा आपण हे टोस्ट सँडविच खाऊ शकतो. आणि ही झटपट तयार होणारी रेसिपी आहे बरं का. आणि खूप छान लहान मुलांना तरी म्हणजे आवडेल एवढी छान ही टोस्ट सँडविच आहे. तर उकडलेला बटाटा होता तो मी इथे मॅश करून घेतलेला आहे. तर तो इथे बघा मी कढईमध्ये एक 5 मिनटं छान असं पूर्णपणे तो बटाटा थोडासा आधीच उकडलेला असतो, पण आता काही जास्त वेळ लागणार नाही आहे. तरी तो तेलामध्ये आपण परतून घ्यायचा आहे. तर मस्त तिथे बघा एक 5 मिनटामध्ये आपला बटाटा चे स्टफिंग तयार होतं टोस्ट सँडविच बनवण्यासाठी. तर त्यासाठी लागणारं इथे चटणी बनवायला घेतलेली आहे मी. 3-4 मिरच्या घेतल्या आणि कोथिंबीर घेतलेला आहे. आणि तुमच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता. आणि मला थोड्याच प्रमाणात चटणी बनवायचे. थोडंसं मीठ टाकलं आणि थोडंसं जिरं टाकलं. तुम्हाला हवं असेल तर लसूण टाकू शकता, पण मी लसूण नाही वापरलेला आहे. तर इथे मी बघा ब्रेड घेतलेले आहेत. ब्रेडचे 4-5 स्लाईस घेतले आणि नंतर इथे बघा मी टोस्ट सँडविच बनवणार आहे तर त्यासाठी इथे मी नवीनच आणलं होतं टोस्टर मेकर. मी इथं नवीनच आणलेला आहे. तर आणून आता 6 महिन्याच्या वर झालं, पण आज मी पहिल्यांदाच टोस्ट सँडविच बनवते. तर इथे बघा पहिल्यांदा चटणी बनवली होती ती चटणी घेतलेली आहे आणि एका ब्रेडवरती ती चटणी पसरून घ्यायची आणि त्याच्यावरतीच हे स्टफिंग बनवलं आपण आलूचा, तो इथे बघा तुम्ही पाहू शकताय. मस्त इथे मी तो बटाटाचं स्टफिंग इथं लावून घेतलं आणि एका ब्रेडला मी जाम लावून सॉस लावून घेणार आहे. तर मस्त इथे बघा सगळीकडे सॉस परतून घेतलं आणि हवा असेल तर आपण ब्रेडला सुद्धा बटर लावू शकतो. मी आता त्या टोस्टर मेकरलाच थोडंसं म्हणजे ग्रीस करते बटर लावून, कारण जेणेकरून अजिबात ह्याला
मेकरला अजिबात चिटकणार नाही, कारण हे ना टोस्ट सँडविच बनवायचं ना एक मेकर आहे. तर तुम्ही पाहू शकताय खूप छान आहे ना आपोआपच कट होतं आणि छान त्याच्यावरती ना वन पण पडतात आणि पाहतात छान ना ही आपल्याला टोस्ट सँडविच खावीशी वाटते. तर मस्त ते एक 2-3 मिनटं ना आपण ना आलतून उलटून ना आपण ते टोस्ट मेकर फिरवायचा, म्हणजे जेणेकरून दोन्हीकडून आपलं टोस्ट सँडविच ना खूप छान बनेल. तर खूप साधी आणि सोपी ही ना सँडविच आहे बरं का. आणि टोस्ट सँडविच नाही, झटपट तयार होणार आणि चविष्ट आणि पौष्टिक नाश्ता आहे. आणि कुरकुरीत टोस्ट केलेल्या ब्रेडमध्ये ताज्या भाज्या, बटर, हिरवी चटणी आणि सँडविच ना हे लहान मुलापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतं. आणि मी बनवलेलं आहे छान आणि पहिल्यांदाच बनवलं आहे बरं का टोस्ट सँडविच. तर सकाळच्या नाश्त्यासाठी आपण खाऊ शकतो किंवा डब्यासाठी संध्याकाळच्या खाण्यासाठी पण नाही, खूप छान आणि टेस्टी हे ना आपण सँडविच मी बनवलेलं आहे. तर चला आता झटपट आणि ही सोपी आपली सँडविच इथे तयार झालेली आहे. तर नाही म्हटलं तरी मला अर्धा तास पाऊण तास तरी लागला बनवायला. तर तुम्ही पाहू शकता आता जस्ट एक बनलेला आहे. तरी मी आता ना सर्वच ना आता हे सँडविच बनवून घेते. थोडा फास्ट जर आपण गॅस ठेवला ना असं थोडासा करपतात, पण थोडंसं कुरकुरीत होण्यासाठी ना आपल्याला थोडासा वेळ ठेवावा लागतो. तर खूप छान असे नाही सँडविच ना आपले कुरकुरीत बनलेले आहेत. तर आपण हे ना सॉससोबत किंवा आम्ही चटणी बनवलेली आहे ना कोथिंबीर आणि मिरची टाकून, त्या चटणीसोबत पण आपण हे ना खाऊ शकतो. तर मस्त बरं का, खूप छान याचा ना सुगंध येतो या टोस्ट सँडविचचा, कारण मस्तपैकी आतमध्ये आलूचं स्टफिंग आहे. तर इथे बघा मी एका वाटीमध्ये ना सॉस घेतलेला आहे, एकामध्ये हिरवी चटणी घेतलेली आहे. तर चला आता आम्ही सर्वजण मिळून ना आता हे टोस्ट सँडविच खाऊन घेतो. अगदी कुरकुरीत जसं आपल्याला हवं आहे ना तसंच बनलेलं आहे. तर इथे बघा मी 2 ब्रेड पॉकेटचे बनवलेले आहेत. नाही म्हटलं तरी बराच आता आम्हाला हे भरपूरच होणार आहेत. कारण आता शरला मी बनवल्या दिलं, फक्त तो एकच खाल्ला आहे. त्याला जास्त असं आवडत नाही बरं का ब्रेड वगैरे. तरी पण मी म्हटलं त्याला आज सँडविच बनवलेले खा म्हटलं तरी एकच खाल्ला आहे तो. आता चला आता आम्ही मस्त सर्वजण ना आता खाऊन घेतो. तर आता ना सर्व सँडविच बनवून रेडी झालेले आहेत. तर मस्त आता चला सँडविच खाऊन घेतो. तर इथे आहोंना दिलेलं आहे आणि शौर्य आणि बाबा वरती टेरेसवरती बसलेले आहेत, त्यांना दिलं. आणि मस्त इथे बघा आम्ही खायला बसलेलं आहे हॉलमध्ये. सँडविच आणि सॉस आणि चटणी खूप भारी लागते बरं का. तर चला मीही वाढून घेते. तर इथे सगळीकडे प्लेटा ठेवलेल्या आहेत. तर मस्त आता ना मी वाढून घेऊन ना गरमागरम सँडविच आता खाऊन घेणार आहे. मी आज बनवलेलं ना कुरकुरीत ना टोस्ट सँडविच तुम्हाला कसं वाटलं त्याची रेसिपी मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ह्या सर्व तुम्ही पण ना छान असं ना टोस्ट सँडविच खायला. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.